वाढीव पथकं लावलेली आहेत। तसेच शेवटच्या 48 तासामध्ये आणि 72 तासामध्ये जी काही कारवाई समाजाकडून व्यक्तींकडून आणि जे काही निर्बंध लागणार आहेत त्या अनुषंगाने सगळ्यांना जागृती व्हावी, सगळ्यांना माहिती असावी यासाठी आपण हे प्रेस बोलवलेली आहे, जेणेकरून समाज माध्यमातून सुद्धा जनतेपर्यंत या गोष्टी पोहोचाव्यात आणि त्यांना विनाकारण होणारा जो त्रास आहे काही व्यक्तींना तो टाळता यावा। आपण विशेषतः ऑब्झर्वर सरांच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या आणि झालेल्या घटनांच्या अनुषंगाने काही वाढीव पथकं आपण तयार केलेली आहेत। त्यामध्ये 15 पथके आपण तयार केलेली आहेत आणि त्यांना गावं वाटून दिलेली आहेत। त्या गावांच्या अनुषंगाने तिथे होणाऱ्या प्रचार सभा, वेगवेगळे कार्यक्रम, तिथे होणाऱ्या गॅदरिंग्स, तिथे होणाऱ्या मीटिंग्स, येणारे जाणारे लोक, वाहनं ही चेक करणं आणि त्या जवळपास इमिजिएटली लोकांना रिस्पॉन्ड करता येईल, जेणेकरून तिथे निर्भय वातावरण राहील आणि चांगलं वातावरण राहील यासाठी आपण काही अतिरिक्त पथकं लोकांच्या विश्वास संपादनासाठी ठेवलेली आहे। यामध्ये त्या पथकांची यादी आपण पत्रकार परिषदेत देत आहोत। त्याचबरोबर शेवटचे 72 तासामध्ये एक 144ची ऑर्डर म्हणजे प्रतिबंधात्मक आदेश लागू होतात। त्यामध्ये जे विधानसभा क्षेत्रामध्ये मतदार नाहीत अशी कुठलीही व्यक्ती त्या ठिकाणी राजकीय हेतूने राहता कामा नाही असं स्पष्ट आदेश निर्गमित होतात। त्यावेळी लोकांनी आपले ट्रॅव्हल प्लॅन्स आणि आपल्या जे काही नियोजन आहे त्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कुठली कायदेशीर अडचण येणार नाही। शेवटच्या 48 तासामध्ये किंबहुना आतापासूनच प्रत्येक हॉटेल, लॉज, मंगल कार्यालय होणारे सर्व कार्यक्रम हे कोणत्या उद्देशाने घेतले जात आहेत, तिथे कुठली राजकीय किंवा इतर प्रचार तर होत नाही ना त्या कार्यक्रमाच्या नावाखाली, या पद्धतीचं आम्ही पडताळणी करणार आहोत। आणि यासाठी ज्यांचे काही महत्त्वाचे कार्यक्रम आहेत विशेषतः शेवटच्या 48 तासामध्ये त्यांनी आरोना पोलीस स्टेशनला इंटिमेट करणं आवश्यक आहे की आम्ही असे असे कार्यक्रम घेत आहोत। त्याप्रमाणे मंगल कार्यालय असतील, कुठले धार्मिक कार्यक्रम असतील, कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम असतील, त्याला प्रतिबंध 15/10/2024च्या आदेशाने केलेला आहे आणि ते जर कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्याची विशेष परवानगी घेणं आवश्यक आहे। अशी परवानगी न घेता जर तुम्ही काही धार्मिक कार्यक्रम असो तो जरी घेतला, सर्व व्यक्तींसाठी, खाजगी नाही परंतु सर्वांना ओपन असा धार्मिक जर तुम्ही कार्यक्रम घेणार असाल तर त्याचं इंटिमेशन आणि त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे। आपण अशा पद्धतीच्या कार्यक्रमांवर कारवाई केलेली आहे। आत्तापर्यंत आपण 5 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्या 5ही गुन्ह्यामध्ये MCC कोड ऑफ कंडक्टचा भंगाचा आणि एक कळमनुरीचा जो वाद झाला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे। यामध्ये शेवटच्या 48 तासामध्ये सर्व हॉटेल, लॉजेस आणि जिथे कुठे कमर्शियल लोक राहतात, म्हणजे पेमेंट घेऊन धर्मशाळा असो किंवा कुठे असो, त्यांनी ही खात्री करणे आवश्यक आहे की हे बाहेरचे लोक कुठून आलेले आहेत आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना इंटिमेट करणे आवश्यक आहे। जर ते मोठ्या ग्रुपने आलेले असतील, पोलीस स्टेशनचे अधिकारी जाऊन ते खात्री करतील की हे कोणत्या उद्देशाने आलेले, काय कामासाठी आलेले आणि मग त्याच्यावर पडताळणी आणती, जर आवश्यकता असेल तर कायदेशीर कारवाई करतील। शस्त्र बाळगण्यास 100% बंदी आहे। जे शस्त्र आपण एक्झाम्प्ट केलेले आहे, आपल्या 259 शस्त्रांपैकी आपण फक्त 12 शस्त्र एक्झाम्प्ट केलेले आहेत, जे की बँकांची सुरक्षा, जे की ज्वेलरी शॉप्सची सुरक्षा यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये त्यांनासुद्धा प्रतिबंध हा आहे की त्यांनी त्या कर्तव्याव्यतिरिक्त कुठेही ओपनली ते शस्त्र घेऊन फिरू नये। नाहीतर मी घरी चाललो होतो आणि मी माझे शस्त्र घेऊन गेलो आणि मध्येच रॅली लागली म्हणून मी तिथं गेलो किंवा मी असं फिरत होतो तर तसं चालणार नाही। त्यांनी ते शस्त्र त्या कामासाठी त्याला परवानगी दिलेली आहे, तेवढ्याच कामासाठी ते डिस्प्ले झाले पाहिजे, इतर वेळी ते डिस्प्ले होता कामा नाही। त्याचबरोबर आपण SAPF जे आहे, स्टेट आर्म्ड पोलीस फोर्स आलेली बाहेरून आणि BSFची कंपनी आलेली आहे, SSBची कंपनी आलेली आहे, होमगार्ड्स आलेले आहेत, या सर्वांचा डिप्लॉयमेंट महत्त्वाच्या ठिकाणी आणि त्यांचे पथकं तयार करून पेट्रोलिंग साठी नेमलेले आहेत। ठिकठिकाणी चेकिंग आपण आता वाढवणार आहोत किंवा आपले जे 10 SST पॉईंट आहे त्या व्यतिरिक्त सरप्राईज चेकिंग होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी या चेकिंगसाठी सहकार्य करावे। आपले अनावश्यक जर काही आपण कॅश काही कायदेशीर परवानगीसाठी घेऊन जाणार असाल तर त्याचं इंटिमेशन पाहिजे।
आपण जर विना परवाना 50,000च्या वर कॅश घेऊन चाललेले असाल तर ती कॅश पडताळणी झाल्यानंतरच सोडता येईल, त्याशिवाय ती सोडता येणार नाही. जर आपण ती बँकेतून विड्रॉ केलेली आहे आणि कुठे जाणार असाल तर त्याचं इंटिमेशन आपल्याला देणं आवश्यक आहे, किंवा त्याची आवश्यक ती कागदपत्रे, त्याचं चेन कुठून आणली, कुठं चालली, कोणाला डिस्ट्रीब्युशन आहे आणि ते कायदेशीर आहे याची माहिती समोर ठेवलेली पाहिजे. त्या अनुषंगाने आचारसंहिता पालनाचं जे काही नियम आहेत त्यामध्ये शेवटच्या 48 तासामध्ये त्या मतदार क्षेत्रामध्ये कुठलंही सभा, मीटिंग आणि प्रचार अलाउड नाहीत. फक्त पायी डोअर टू डोअर व्हिजिट्स अलाउड आहेत आणि त्यासुद्धा विना लाऊडस्पीकर आणि विना प्रचार साहित्य, म्हणजे जे जर लोकांना डिस्टर्ब होईल अशा पद्धतीने अलाउड आहे. तर त्याचीसुद्धा आम्ही माहिती सर्वांना दिलेली आहे. काही व्यक्तींना त्याची माहिती नसते आणि ते प्रबोधन किंवा इतर काही माध्यमातून आम्ही या कामासाठी आलो तसं सांगतात, परंतु त्यांना ही माहिती असावी की शेवटच्या 48 तासामध्ये कुठल्याही मीटिंग्स, कुठल्याही सभा अलाउड नाहीत. त्या कोणत्याही कारणासाठी असो त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. तुम्हाला काही विचारायला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. मला वाटतं की संवेदनशीलता आहे तिथे नेमून त्यांचं डॉमिनेशन ठेवणार आहोत, जेणेकरून तिथे असलेल्या काही सामाजिक तत्वांवर त्याचा प्रभाव पडून तिथे काही कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही. पुढे काही जेवणावळी सुरू आहेत, म्हणजे मंगल कार्यालयामध्ये जेवणावळी सुरू आहेत, काही धार्मिक ठिकाणी जेवणावळी सुरू आहे, तर त्याचं इंटिमेशन सी विजिल ॲपवर देऊ शकता, त्याचं इंटिमेशन म्हणून 112 वर देऊ शकता आणि मग त्याच्यावर आपण ती खात्री करून कायदेशीर कारवाई करू शकतो. मंदिरांमध्ये तर कार्यक्रम चालणारच ना, मंदिरात चालणार, तुमच्या खाजगी घरात तुमच्या पूजा असतील ते चालणार, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील त्याला काही अडचण नाही. 70 लाख रुपयाचा गुटखा जप्त केलेला आहे. NDPS खाली 2 केसेस करून 29.72 किलोचा गांजा जप्त केलेला आहे. अवैध शस्त्र आपण 8 तलवारी, 8 अवैध शस्त्र, तलवार, खंजीर आणि 1 अग्निशस्त्र जप्त केलेलं आहे आणि कॅश जवळजवळ 1,61,68,520 रुपयांची जप्त केली. तर या अनुषंगाने आता हे पुढचे अधिक दिवस सक्रिय राहणार आहेत, सेन्सिटिव्ह राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना ह्याच्या गोष्टींचा त्रास होतो, चेकिंग, कॅश सीजर. तर या माध्यमातून फक्त एवढंच आवाहन करू इच्छितो की त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे सोबत ठेवावी, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही किंवा त्यांच्या कार्यक्रमांना बाधा येणार नाही. हॉटेल, लॉजेस आणि इतर ज्या ठिकाणी असे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना सुद्धा त्याचा त्रास होणार नाही. अशा वेळी आपल्या विधानसभा क्षेत्राशिवाय दुसऱ्या विधानसभा क्षेत्रामध्ये गेले तर ते विनाकारण कायदेशीर त्याला अडचणी येऊ शकतात, विशेषतः राजकीय कारणासाठी किंवा इतर कारणासाठी. सर, तिन्ही विधान